आमचं सर्वांचंच महाराष्ट्रीयांचं आराध्य दैवत भगवान श्री चक्रधर स्वामी स्वामींचा अवतार दिन हा सोहळा महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर कालपासून संपन्न होतो आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा समारंभ आपल्या सुप्रसिद्ध अशा जे अध्यक्ष आहेत माझं श्रद्धास्थान त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 शब्द सांगण्याची संधी मला आली आहे. एकेकाळी आमच्याकडे वर्गामध्ये विद्यार्थ्यांना जागा पुरत नसायची, इतकी उपस्थिती असायची, वर्गात विद्यार्थी उभे राहायचे, एका बाकावर 3-3 बसायचे. आज प्रवृत्ती बदलली आणि 3 बाकावर एकच विद्यार्थी बसलेला पाहण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे. त्या दृष्टीने जर विचार केला तर बंधू वेगळं उपस्थिती मला भरपूर आहे आणि म्हणून तुमच्यासाठी आपण आनंदाने टाळ्या वाजवूया. आनंद यासाठी आहे जे आले ते महत्वाचे, जे नाही आले ते सुद्धा आमच्या दृष्टीने यासाठी महत्वाचे की पुढच्या वर्षाला ते आनंदाने येतील. सज्जन हो, समज आणि गैरसमज मानव पंथाचा या संदर्भात मी बोलणार आहे. तत्पूर्वी आजच्या सभेला आमचं सर्वांचं आदरस्थान सिन्नरचं भूषण सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय श्री पुंजाभाऊ सांगळे उपस्थित आहेत, सांगळे आजी उपस्थित आहेत, आम्हाला मातृस्थानी असलेल्या. आणि आत्ताच मी म्हणालो की संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं अध्यक्षपद ज्यांनी भूषविलं त्या नाशिक जिल्ह्याचं अध्यक्षपद जिल्हा परिषदेचं भूषवणाऱ्या आदरणीय शीतलताई सांगळे आज उपस्थित आहेत. विशेष गोष्ट आहे का तुम्ही नंतर सांगतो. तत्पूर्वी अगोदर ज्यांनी प्रास्ताविक केलं आमच्या नाशिक जिल्हा महानगर समितीचे कार्याध्यक्ष परमपूजनीय श्री अर्जुनाप्पा सुकेनेकर, ज्यांची सदैव आमच्या जिल्हा समितीच्या कार्याला मोलाची साथ लाभत असते आणि दरवर्षाचा सोहळा ज्यांच्या साह्याने मी पार पाडतो ते माझे एकेकाळचे अतिशय जवळचे आणि आत्ताचे सहकारी असलेले परमपूजनीय गोपीराज शास्त्रीजी सुकेनेकर, समोर उपस्थित असलेले सर्व वंदनीय संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि येथील श्रीकृष्ण मंदिराचे संचालक श्री श्यामभाऊ पुजारी महानुभाव, सर्व उपस्थित माता भगिनींनो आपणा सर्वांना आदराचा दंडवत करतो आणि विचार